चला आपल्या शालेय जीवनातील आठवणींना देऊया पुन्हा उजाळा। लकी प्रशालेच्या स्नेहमेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा। मुख्याध्यापक अनिल सावंत। लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेच्या शासन निर्णयानुसार प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते 3 या वेळेत प्रशालेच्या प्रांगणात आयोजित केला असून या स्नेहमेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची व मैत्रीचे नाते पुन्हा उजळण्यासाठी आपण अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सावंत यांनी केले। तसेच प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेली लिंक भरून माजी विद्यार्थी नोंदणी महाअभियानात सहभागी व्हावे व स्नेहमेळाव्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती असे ते शेवटी म्हणाले। नमस्कार, मी अनिल शामराव सावंत, प्राचार्य लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभाग। मित्रहो, आम्हाला कळवण्यास आनंद वाटतोय की आपल्या प्रशालेमध्ये आम्ही माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करत आहोत। 1956 पासून 2025 पर्यंत जे विद्यार्थी या शाळेमधून 10वी 12वी आणि मधून सोडून गेले आणि आत्ता उच्च पदावरती किंवा मोठ्या पदावरती काम करत आहेत, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत सुखी समाधानी आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत येण्याचा आणि शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे। जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांचं येण्याचं निश्चित झालेलं आहे आणि 7000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे की आम्ही या मेळाव्यास येऊ इच्छितो आहे, पण आमच्या नोकरीच्या निमित्तानं किंवा बाहेर असल्यामुळं आम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोय। त्यांचे शुभ संदेश आम्हाला मिळालेले आहेत। तर सोमवारी हा कार्यक्रम 22 डिसेंबरला आपण आयोजित करतोय। सकाळी 7 वाजता 7 ते 9:30 पर्यंत लोकांची नोंदणी, विद्यार्थी येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी होईल। आल्यानंतर विद्यार्थ्यांना चहा नाश्ता दिला जाईल आणि विद्यार्थी व्यासपीठाच्या समोर असलेल्या त्यांना बैठक व्यवस्थेमध्ये बसतील। त्यानंतर व्यासपीठावर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होईल। मुख्य पाहुणे म्हणजेच आमच्याच या शाळेचे माजी विद्यार्थी सर्जेराव खरात हे या माजी विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन करणार आहेत, विनोदात्मक कथा सांगणार आहेत आणि निखळ विनोद करून लोकांचं मनोरंजन करण्याचं किंवा विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्याचं काम ते करणार आहेत की जेणेकरून हे विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देतील, अशी यामधली भावना आहे। त्याबरोबर आमची संगीत कला दालनाच्या मार्फत संगीताचा महोत्सव सुरू असणार आहे सायमल्टेनियसली। साधारणपणे पहाटेची गीतं, वेगवेगळी गाणी ह्याचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांना घेता येईल। त्याचबरोबर साधारणपणे 10:30च्या दरम्यान आमच्याकडं जे गॅदरिंगला कार्यक्रम होतात, फनी गेम्स असतील किंवा विविध स्पर्धा असतील, त्याचाही लाभ या माजी विद्यार्थ्यांनी घ्यावा की जेणेकरून त्यांनाही आठवावं की आपण लहानपणी या पद्धतीचे खेळ खेळलो होतो किंवा अशा पद्धतीनं आपण या क्रीडांगणावरती बागडलो होतो, ही आठवण त्यांची ताजी व्हावी, हा उद्देश या फनी गेम्सच्या कार्यक्रमामधून आम्ही तिथं निर्माण करणार। याबरोबर काही मान्यवर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, परिसरातले काही नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, ते येतील, शुभ संदेश देतील आपल्या विद्यार्थ्यांना आणि थांबतील। त्याचबरोबर हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच म्हणजे सायमल्टेनियसली काही कार्यक्रम त्याबरोबर चालू असतील। फनी गेम्स झाल्यावर काही गाण्याचा कार्यक्रम चालू असेल, गाण्याच्या कार्यक्रमाबरोबर काही खेळांचा कार्यक्रम चालू असेल आणि विद्यार्थी मनोगत व्यक्त करतील, काही विद्यार्थी की हा कार्यक्रम कसे वाटले, काय बरं वाटले। त्याबरोबर काही माजी विद्यार्थी आहेत की ते म्हटले, त्यांनाही आम्ही नोंदणी करायला सांगितलेली की तुम्ही नोंदणी करा की मी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत। असे काही विद्यार्थ्यांचे आम्हाला रिप्लाय आले की मी पियानो वाजवणार, कुंडल, उदाहरणार्थ आमच्या कुंडलमधला श्रीकांत क्षीरसागर हा विद्यार्थी आम्हाला भेटला की मी सर पियानो वाजवणार। फार जुना विद्यार्थी आहे, जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा हा विद्यार्थी आमच्या शाळेत येणार आहे आणि तो म्हटला की मी पियानो वाजवणार आहे। तसं अनेक विद्यार्थ्यांनी काही ना काहीतरी करण्याची, कला दाखवण्याची आम्हाला विनंती केलेली आहे, त्याची नोंदणी आम्ही करून घेतोय आणि तशा पद्धतीच्या कला त्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करावं
की जेणेकरून त्यांना त्या भविष्यातले त्यांचे दिवस आठवतील आणि त्या आठवणींना उजाळा मिळेल. याबरोबर आमच्या शाळेच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांचा काही सांस्कृतिक कार्यक्रम, मोजकाच सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होईल, मनोगत होतील. आभाराच्या अगोदर मनोगत होतील, कसं वाटलं, आणि आभार प्रदर्शनानंतर आम्ही आमच्या परीनं जे काही स्नेहभोजन ठेवलेलं आहे शाळेच्या वतीनं, त्या स्नेहभोजनाचा आनंद सर्व लोक घेतील आणि हा कार्यक्रम संपेल. अशा पद्धतीचा हा छोटासा पण भारदार कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा माजी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि जरूर या शाळेत पुन्हा एकदा यावं आणि या शाळेत येऊन बागडावं, हसावं, नाचावं आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा ही विनंती आहे. मित्रो, आपणाला एक लिंक पाठवलेली आहे. बरेच विद्यार्थी ही लिंक बघितलेली आहे, पण ती लिंक ओपन करून त्यामध्ये आपली विद्यार्थ्यांना माहिती भरावी की जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं नाव, त्या विद्यार्थी कोणत्या साली होता, त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख, तो विद्यार्थी आता कुठे काय काम करतोय याची माहिती, याचा डाटा शाळेकडे राहील आणि ती माहिती, ती लिंक तुम्ही जर भरली तर शाळेकडे माजी विद्यार्थ्यांचा डाटा होईल आणि हेच शासनाला अपेक्षित आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती राहील की आपण ती लिंक भरावी आणि शाळेकडं मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्ट व्हावा ही विनंती करतो आणि थांबतो. या कार्यक्रमासाठी सर्वांनी 22 डिसेंबरच्या यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.